गुड आफ्टरनून। आज माझ्या मुलाला गव्हाच्या पिठाचे भटुरे खायचे होते। त्याला हेल्दी खायला खूप आवडते, म्हणून त्यांनी सांगितलं की आज गव्हाच्या पिठाचे भटुरे कर। मी नॉर्मली मैद्याचे भटुरे करत असते, पण आज मी हे ट्राय केलेले आहेत आणि छोल्याबरोबर ते तर मस्तच लागलेत। तर आता आपण बघूया कसे हे भटुरे करायचे। तर मी हे साधारण 1.5 वाटी असं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। तर त्याच्यामध्ये आता माझ्याकडे थोडंसं दही होतं, तर त्यातलं मी एक मोठा चमचाभर दही घातलेलं आहे आणि त्याचा सुद्धा म्हणजे दह्याचं पाणीसुद्धा मी त्याच्यामध्ये घालत आहे। हे दह्याचं पाणी मी पूर्ण घेत आहे, म्हणजे जवळजवळ 2 मोठे चमचे मी पाणी यात घातलं आहे। मग त्याबरोबर मी 2.5 चमचे साखरसुद्धा घातली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। हे सगळं घालून थोडंसं मी हे लावून घेतलं पिठाला आणि चमच्यानेच म्हणजे, आणि त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचेभर तेल घातलं शेंगदाण्याचं। मग हे सगळं पिठामध्ये छानसं मिक्स करून जितकं लागेल तितकं पाण्याने सैलसर असं चपातीच्या पिठासारखं पीठ कालवून घेऊन फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासभर ठेवून मी आता भटुरे तयार करत आहे। असं एक एक गोळा घेऊन छानसं मळून मग मी त्याला तेलावरती लाटणार आहे। अगदी हलक्या हाताने तेल लावलेला गोळा, थोडासा जाडासा गोळा घ्यावा आणि हलक्या हलक्या हाताने तुम्हाला हवा तो शेप द्यावा। मला असा ओव्हल शेप द्यायला आवडतो, म्हणून मी ओव्हल शेप दिलेला आहे। आणि आता मोठ्या गॅसवर मी ते एका साईडने घालून तेल त्याच्यावर सोडून दोन्ही बाजूनी असा भटुरा तळून घेत आहे। ते इतके सुंदर फुलत गेले की मला खूप मज्जाच आली। तर मी एकापाठोपाठ एक असे फुलवत तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीचं नॅक समजली तर त्याची खूप मजा येते, आणि म्हणून मी हे तुम्हाला दाखवायला भयंकर आतुर आहे। मैद्याचे भटुरे तर खूप सुंदरच होतात, त्यात मला प्रश्नच नाही आहेत, पण गव्हाच्या पिठाचे सुद्धा इतके सुंदर होऊ शकतात असा मला विश्वासच नाही बसत आहे। पण मलाच आश्चर्य वाटले आणि ते खूपच सुंदर झाले। तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच आजमावा आणि गव्हाच्या पिठाचे असे सुंदर भटुरे करून नक्की आपल्या प्रियजनांना खायला घाला। तुम्हालाही मजा येईल अशी मी आतुरतेने तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे। तर हे खायला सर्व करायला तयार आहेत आणि माझा मुलगा साईड बाय साईड खात आहे, त्याच्यामुळे मी हे थोडे ठेवत आहे, थोडे वाढत आहे। आणि याची मजा करण्यामध्ये इतकी आहे तर खाण्यात किती येईल। तर तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पीठ कालवायला घ्या आता लवकर, उद्या रविवार आहे। धन्यवाद।